वैदिक काळात पौष महिना हा सूर्योपासनेचा विशेष म्हणून पाळला जात. स्त्रिया या उपासनेच्या केंद्रस्थानी असत. ही पूजा म्हणजे निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न. घरातील स्त्रिया ब्रह्ममुहूर्तावर उठून अंगण स्वच्छ करत, शेणाने सारवलेले अंगण आणि पिठाची साधी रांगोळी. नदीवर स्नान करून सूर्यदेवतेला तांब्याच्या पात्रात जल घेऊन त्यात लाल फूल अक्षता व कुश घालून सूर्यदेवतेला मंत्रासहित अर्घ्य अर्पण केले जाई. पूर्व दिशेला अंगणामध्ये कुश, पाणी व रांगोळीने सूर्यदेवतेचे प्रतीक काढले जाई. काही ठिकाणी साधा गोल काढून त्यामध्ये सूर्यचक्राचे चिन्ह उमटवले जाई. त्यावर गहू, जऊ, ऊस, गाजर, बोर, पेरू अशा भाज्यांचे व फळांचे थर त्रिकोणामध्ये ठेवले जात. घरातील अग्निकुंडात किंवा चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करून थोडे तूप अर्पण केले जात. अशा प्रकारे वैदिक काळातील पौष महिन्यातील पूजा ही निसर्ग व कुटुंब यांचा समतोल साधणारी पूजा होती. पुढील काळात हीच पूजा उपासना, व्रत, कथा आणि विशिष्ट विधींमध्ये रूपांतरित झाली. या व्रताचे लाभ म्हणजे सूर्यदेवतेची कृपा प्राप्त होते, तेज व आत्मविश्वास वाढतो, डोळ्यांचे व त्वचेचे रोग कमी होतात, आरोग्यामध्ये सुधारणा होते.